राज्यातील शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे कर्जमाफी। 6 मार्च 2026 रोजी अर्थसंकल्पना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर झाली। पण ही कर्जमाफी प्रत्यक्षात कधी मिळणार, कोणाला मिळणार याचा आतापर्यंतचा संपूर्ण आढावा घेऊया। 6 मार्च 2026 रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली। योजनेचे नाव आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना। योजनेसाठी मुख्य वैशिष्ट्य काय आहेत? पहिला वैशिष्ट्य आहे 2 लाखापर्यंत कर्जमाफी। ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत आहे त्यांचे 2 लाख रुपयापर्यंतचे कर्ज पूर्णपणे माफ होणार। दुसरे वैशिष्ट्य आहे नियमित कर्जफेड करणाऱ्यांना बोनस मिळणार। ज्या शेतकऱ्यांना वेळेत कर्जफेड केली त्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहन अनुदान मिळेल। तिसरं वैशिष्ट्य आहे BTBद्वारे पैसे जमा। कर्जमाफ्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा केली जाईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की राज्यातील 50%हून अधिक लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे, त्यामुळे हा निर्णय महत्त्वाचा आहे। आता आपण पाहूया पात्रतेचे निकष काय आहे। अर्जदार महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी असावा। दुसरी अट आहे कोठाप तारीख 30 सप्टेंबर 2025 आहे, या तारखेपर्यंत थकीत असलेला कर्जच माफ होईल। तिसरी अट आहे जमीन धोरणाची मर्यादा नाही, लहान अल्पभूधारक आणि मोठे शेतकरी सर्वांना लाभ मिळू शकेल। चौथी अट आहे जर थकीत कर्ज 2 लाखापेक्षा जास्त असेल तर उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागू शकते। यावर अंतिम GRची प्रतीक्षा आहे। आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना कोणती कागदपत्रे द्यावा लागेल हे आपण पाहूया। सर्वात प्रथम आधार कार्ड, त्यानंतर 7/12 उतारा, त्यानंतर 8A उतारा, त्यानंतर बँक पासबुक आणि कर्ज ओळख क्रमांक, हे सगळे डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये जाऊन अर्ज करायचा आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, ही कर्जमाफी प्रत्यक्षात किती शेतकऱ्यांना मिळणार याची स्पष्टता अजून आलेली नाही। सरसकट शेतकऱ्यांना लाभ मिळेल की नाही हे अजून ठरवलेलं नाही। मुख्यमंत्र्यांनी सांगितले की मित्रसंस्थेचे प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे। ही समिती राज्यातील सर्व बँकेमध्ये शेतकऱ्यांचे किती कर्ज थकीत आहे याची आकडेवारी जमा करत आहे। समितीला अहवाल सादर करण्यासाठी एप्रिल 2026 ची मुदत देण्यात आली होती। समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर सरकार पुढील कारवाई करेल, त्यानंतर कर्जमाफीची अंतिम आकडेवारी आणि लाभार्थी संख्या समजू शकेल। तज्ज्ञांचे म्हणणे आहे की कर्जमाफीची अंमलबजावणी करताना अशा काही अटी घातल्या जातात की अनेक शेतकरी या योजनेत टिकू शकत नाही। या योजनेसोबतच सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्याची घोषणा केली आहे। याशिवाय नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये थेट बँक खात्यात मिळतात। ही योजना सुद्धा कायम सुरू राहणार असा दिलासा सरकारने शेतकऱ्यांना दिला आहे। थोडक्यात सांगायचं म्हणजे 2 लाखपर्यंत कर्जमाफी घोषणा झाली आहे। 30 सप्टेंबर 2025 ही कट ऑफ तारीख आहे आणि या नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये बोनस देखील मिळणार आहे। पण प्रत्यक्षात किती शेतकऱ्यांना लाभ मिळेल हे मित्र समितीचा अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल। शेतकरी या अहवालाची आणि पुढील GRची वाट पाहत आहेत। आम्ही या प्रकरणावर लक्ष ठेवून आहोत। सहमतीचा अहवाल, GR आणि अंमलबजावणीची तारीख जाहीर होताच आम्ही तुम्हाला कळवू।